पुण्यातला एवढा मोठा मॉल असून सुद्धा इथं पुमाचं शोरूम नव्हतं. आयला अवघड झालं म्हणलं. तर जे शिवराम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या मिनी व्लॉग मध्ये. आज लय दिवसानंतर मॉलला चाललेलो, कारण शर्माजींना घ्यायचं होतं पुमाचं शूज. आज कॉलेजला सुट्टी असल्यामुळे दिवसभर निवांत होतो. त्यांनी चल म्हणले की चला म्हणलो. आम्ही इकडे तिकडे न जाता डायरेक्ट गेलो मॉलच्या दिशेनं. घराच्या जवळ फक्त एमनोरा मॉल आणि सीझन मॉल होता. पहिला गेलो सीझन मॉल मध्ये. घरातून निघताना आमचं पुमा टार्गेट होतं. इथं आम्हाला पुमा दिसोपर्यंत आधीच ब्रँड दिसला. आता दिसले म्हणल्यावर लांबनच बघून जायला नको म्हणलं, आतनं पण बघून जावं. आत गेल्या गेल्या बघतो तर उद्घाटन आमचं फुटबॉल स्टड बसूनच झालेलं. फुटबॉलचं स्टड बघितलं माझ्या दिला असं गार्डनच झालं. काय सांगू तुम्हाला. जाता जाता एक टी शर्टची किंमत विचारा म्हणलं. बंडा म्हणला 6,000च्या खाली एक पण टी शर्ट नाही म्हणला. त्यामुळे आम्ही लांबनं दर्शन घेऊन बाहेर गेलो. जाता जाता रिबॉक ब्रँड दिसला. जरा तिथं पण जाऊन बघून येऊया म्हणलं. तिथले काय शूज आवडायला नाहीत म्हणून डायरेक्ट आम्ही पुमाला हुडकायला गेलो, कारण पुमा सोबतच लावले होते शर्मा. इथं काय पुमा दिसना म्हणून आम्ही हेल्प डेस्क वर गेलो. काय म्हणाला येणार खरं तिथंच गेलो. तिथं विचारतोय तर तो मला पुमा शोरूमच बंद पडला. आता म्हणलं इथं काय थांबायला नको, ईस्ट ऑर वेस्ट एमनोरा इज बेस्ट, आणि तिकडेच गेलो आम्ही एमनोराकडे. एमनोरा मध्ये एंट्री मारल्या पुमाचं डायरेक्शन दिसला आम्हाला. तो मला थेट जावा पहिल्याच मजल्यावर दिसला ग बाई दिसला. पुमा दिसले टम्मा करा ना आत गेलो. आज जाऊन बघतो तर व्हरायटी कमी होत्या, खरं शूज सगळे क्वालिटी होते. वी फोकस ऑन क्वालिटी नॉट क्वांटिटी. त्यामुळे शर्माजीने एक पुमा शूज घेतला आणि आम्ही थेट निघालो घराकडे. तर अशा तऱ्हेने आमचं शूज घेऊन झालेलं. तर अशा तऱ्हेने मी आजचा व्लॉग एंड करतो. तर आता आपण भेटूया पुढच्या मिनी व्लॉग मध्ये. तर बाय गाईज.